नमस्कार, मी गणेश पाटील, पोलीस पाटील राळेरास। तर आज सकाळी साधारणतः 8 वाजेच्या दरम्यान आमच्या गावचे एक रिटायर मेजर आहेत, बाजारी मेजर, त्यांचा फोन आला की असं वड्यातील बंधाऱ्याच्या जवळ एक कुठल्या तरी प्राण्याचे ठसे दिसते। मग ते समजल्यानंतर मी काही गावातील तरुणांना घेऊन ताबडतोब तिथं आलो। बघितलं तर ते मोठे ठसे दिसले आणि वाघाचेच आहेत असा एक अंदाज झाला। मग याच्यानंतर त्याचे फोटो ते आपले तालुक्याचे आरोपी खरे मॅडम आहेत त्यांना पाठवला आणि त्यांनी त्यांचे कोणतरी वनपाल आहेत त्यांचा एक नंबर दिला। तर त्यांच्याशी संपर्क साधा, ते येतील असं सांगितलं। त्यांना फोन केला तर ते म्हणले आता आम्ही येतो, मी बार्शीतच आहे, आमच्या गाडीचा घोटाळा झाला, वेळ लागेल। ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही, वेळेत या। कारण हे परिस्थिती अशी काय रात्रीची उशिराची नाही तर पाठोपाठ झालेल्याचा एक आमचा अंदाज आहे। मग याच्यानंतर परत समजलं की सासुरीतील आवरे यांचं एक रेडकू नाही। मग परत त्या कोठ्यावर येऊन आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी सासुरेच्या रायराच्या म्हणून बघितलं तर तिथं पण ठसे आढळून आले आणि तिथून बाजूला एका दगडावर रक्ताचे पण डाग दिसले। तर वड्यात ही मोठ्या प्रमाणावर ठसे आहेत। मग आता गावकऱ्यांचा असा अंदाज आहे ही एक आहे का दोन आहेत। आणि वन विभागाशी परत संपर्क साधला असता तर त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही त्या वनपालनी। परत एक अर्ध्या तासांनी त्यांचा फोन आला, ते आणखीन पण बार्शीतच आहेत। ह्या घटनेला साधारणतः 3 तास होऊन गेले त्यांना फोन करून, तरी ते बार्शीतच आहेत। आणि ते म्हणतात की ते कुठल्या शेतकऱ्याचे, त्यांची नावं सांगा, तुम्ही पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला फोन करा, आम्ही तिथे येऊन तरी काय लगेच करणार, नेमकं काय परिस्थिती आम्हाला सांगा, म्हणजे त्याने वेळ जाणार नाही असे तरी आम्हाला तरी टोलवाटोलीचं वातावरण वाटतंय। तर ह्याच्यातून शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट झाली आहे। या ठिकाणी म्हणजे पूर्ण अशी वड्याच्या कडेला घनदाट झाडी आहे। तर या झाडीमध्ये बी पूर्ण गावकऱ्यांनी दोन्ही गावाच्या मिळून बघितलं तर तिथं फक्त ठसे आढळून आले। तिथं काय उचललेला जे काय आमचं हे आहे, कारवड असेल वगैरे वासरू असेल, हे काय दिसलं नाही, पण तो ठसे फक्त आढळून आले। तर माझी एक वन विभागाला एवढीच विनंती आहे की ह्याच्यावर आपल्याकडून ताबडतोब काहीतरी उपाययोजना करून ह्याचा काहीतरी ठावठिकाणा ठिकाणा शोधावा आणि गावकऱ्यांमध्ये जनजागृती करून ह्याच्याविषयी काय काळजी घ्यावी याचा संदेश द्यावा।